माणसाचा ऑरा चांगला का वाईट, तो चांगला कधी असतो, वाईट कधी असतो, याबद्दल थोडं बोलूयात. मागच्या भागामध्ये मी तो ऑरा म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही मागचा रील पाहू शकता. तुमचा ऑरा म्हणजे तुमच्या भोवतीचं ऊर्जेचं एक कवच. हे रोज बदलत असतं. ते कधी तेजस्वी असतं तर कधी ते एकदम निस्तेज असतं. मग प्रश्न येतो की ऑरा चांगली का होते आणि ऑरा वाईट का कधी होते. चांगली किंवा पॉझिटिव्ह ऑरा होण्यामागची कारणं काय आहेत ते आपण आज पाहूयात. पहिलं कारण म्हणजे सकारात्मक विचार. तुमचे विचार सकारात्मक आहेत. तुम्ही लोकांवरती प्रेम करताय, त्यांच्यावरती तुम्ही दया दाखवताय, लोकांना क्षमा करताय आणि आपल्याला मिळत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताय. तर या भावनांमुळे तुमचा ऑरा हा तेजस्वी होतो. म्हणूनच काही लोकांच्या जवळ बसलं की आपलं मन आपोआप शांत होतं. दुसरं कारण आहे ध्यानधारणा आणि प्राणायाम. नियमित केलेल्या साधनेमुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा चक्र म्हणजे सप्तचक्र यांची केंद्र ही शुद्ध होतात आणि तुमचा ऑरा मजबूत बनतो. तिसरं कारण आहे की तुम्ही जर निसर्गाच्या सानिध्यात गेला, शुद्ध हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि झाडांची डोंगराची ऊर्जा किंवा वेगळ्या वेगळ्या खनिजांची ऊर्जा ह्यांच्यामध्ये जर तुम्ही केला तर तेथील ऊर्जा तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा आपोआपच काढून टाकते. आणि चौथं कारण म्हणजे परोपकार. जेव्हा तुम्ही मनापासून दुसऱ्याला मदत करता त्यावेळेस तुमची ऊर्जा वाढते, विस्फारते आणि तुमचा ऑरा विस्तारतो. पूर्वीच्या काळी भगवान बुद्ध हे ज्यावेळेस एका गावातून दुसऱ्या गावात जायचे तर त्याची चाहूल किंवा त्याची पॉझिटिव्ह एनर्जी हे दुसऱ्या गावापर्यंत आधीच पोचलेली असायची. किंवा कित्येक लोक ही महावीर किंवा बुद्धांसारख्या महात्म्यांच्या समोर आल्यानंतर त्यांच्यातले वैरभाव किंवा त्यांच्यातली खुनशी स्वभाव हा शांत व्हायचा आणि ते सन्मार्गाला लागायचे. आपल्याकडे ताजं उदाहरण आहे की अंगुलीमाल नावाचा जो एक दरोडेखोर होता, तो ज्यावेळेस गौतम बुद्धांच्या समोर गेला त्यावेळेस त्याच्या हातातले शस्त्र ही गळून पडली. गौतम बुद्ध भेटण्यापूर्वी त्यांनी 99 लोकांची हत्या केलेली होती आणि त्या सगळ्यांचे अंगठे कापून किंवा तोडून त्याची एक माळ बनवलेली होती आणि तो ती गळ्यात घालून हिंडत होता. आणि गौतम बुद्धांचा 100वा नंबर होता. त्यामुळे तो खूप खुश होता की मी 100 अंगठ्यांची माळ गळ्यात घालतो आणि त्याच्यासाठी तो त्वेषाने त्यांच्यावरती धावून गेला होता. पण बुद्धांच्या एक शुभ ऑरामुळे किंवा प्रभामंडलामुळे त्याच्यातले ते वैरभाव किंवा खुनशीपणा हा नष्ट झाला. तर असा हा ऑराचा प्रभाव असतो. पुढच्या भागामध्ये आपण ऑरा कसा वाढवायचा किंवा त्याच्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का त्याच्याबद्दल बोलूयात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.